दोन्ही हात जोडून प्रार्थना करूया. म्हणा, हे परमेश्वरा, साक्षात प्रभू राम, भगवान हनुमान, सगळे गुरुजन, सगळे महागुरु, सगळे जगद्गुरु, माझे गुरु मास्टर चोआ कुकसुई, जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज, सगळे आर्केंजल, सगळे मेंटर, सगळे गाइड्स, साहेब, एव्हरीबॉडी, द फुल hierarchy. Thank you. We invoke your blessings. To Mata Lakshmi, we invoke your blessings for deeper, better understanding. Thank you for helping us reconnect with money. Thank you. To all of you, good evening. I welcome you all for this session. सॉरी, जरा तुम्हाला सेशनला मागे पुढे थोडा वेळ झाला. सेशन सुरू करताना आपण आज चॅन्ट्स ठेवलेले, कारण की काल मला असं वाटलं की चॅन्ट करत असताना, रामाचं नाव ऐकत असताना प्रत्येक जण आपण तल्लीन होत गेला, आणि मला असं वाटलं की तो डोस थोडासा कमी होता, तर अधिक डोस आपण घ्यावा असं मला वाटलं. म्हणून राम नाम आपण पहिले घेतो. इट मेक सेन्स, राईट? सो वेन यू लिसन टू राम हिअर, लिसन टू राम हिअर, लिसन टू राम हिअर, लिसन टू राम हिअर, शरीराच्या प्रत्येक अंगामध्ये राम ऐकत ऐकत वेन यू डू, वी बिकम राममय. राममय, राईट? सो जशी आपली हनुमान चालीसा पुढे सरकते, जसं जसं आपण पुढे जातो, आता 19 तारखेला आपण आलो, आजची तारीख 19, 20, 21, 22, 23 आणि 24, 5 दिवस. 5 हो गया, 5 दिवस हो गया. 5 दिवस. एक मिनिट हा, सॉरी. So, it's about money, right? When is, I hope yesterday आपलं सेशन आपण जेव्हा करत असताना आपण एक विचार, आपली धारणा, आपल्यावरती काही बाय मिस्टेकली झालेले हे सगळे निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह संस्कार आपल्यावरती, पैसे काय झाडाला लागतात का? येस, आठवलं तुम्हाला सगळ्यांना? पैसे काय झाडाला लागतात का? अंतरून बघून पाय पसरा. हा, आणि कपडे तुम्ही सगळ्यांनी काढायला सुरुवात केली का उरलेले 5 वर्षापूर्वीचे? बघा, प्रभुराम त्यांना सगळं दिसतंय सीसीटीव्ही मध्ये, राईट? तो त्यांना सगळं दिसतंय, राईट? सो काही नाही तर कमीत कमी 24 तारखेला आपली हनुमान चालीसा संपणार आहे. मग येणार म्हणजे तुमच्याकडे वीकेंड आहे चांगला, फ्रायडे, सॅटर्डे, संडे, 3 दिवस आहेत. चपला, बुट, बूट्स, शूज, काय असतील ते जुने कपडे काढा, टॉवेल्स, काय काय आपले जुने, आम्ही तुम्हाला सांगू तेवढ्या वस्तू तुमच्याकडे निघतील. नाही होणार टी शर्ट्स, ते काढा आणि पुढे चालूया. वाय? वाय? कारण आपण संकल्प लिहिलेला आहे. यशस्वी होण्यासाठी आपण संकल्प लिहिलेला आहे, आणि तो संकल्प आपल्याला मोटिवेट करणार आहे एव्हरी डे. आज त्याच्याचवरती मी तुम्हाला तुमच्याशी बोलणार आहे. जो आपण संकल्प दिलाय, राईट? मी तुम्हाला लक्षपूर्वक ऐका, राईट? यू मे मेक नोट्स लेटर, बट जस्ट लिसन केअरफुली. काय कराल तुम्ही? एक तुम्ही जो संकल्प आहे, ते महासंकल्प आपण जो केलेला आहे, त्याचं एक प्रतीक म्हणून, त्याचं एक प्रतीक म्हणून तुम्ही एक जेंटल रिमाइंडर लावणार आहात स्वतःला. कशी लावणार आहात? कंधे सिधे करा, मस्तपैकी असं बसा ताट, राईट? एव्हरीबडी, आय डोंट सी एव्हरीबडी ऑनलाईन. इट्स ओके इव्हन इफ यू आर स्विच ऑफ युअर व्हिडिओ, पण जिथे कुठे असाल, सोफ्यात बिफ्यात बसून काहीतरी रवंत करत, काहीतरी भाज्या निवडत केवढत, हे असे कार्यक्रम बघायचे नाहीत, राईट? व्यवस्थित बघा. आय एम टेकिंग एफर्ट्स टू स्पीक टू यू टुडे. तर 100% आय हॅव टेकन लॉट ऑफ एफर्ट्स टू रीच हिअर. क्लिअर?
ओके, लेट स्टार्ट अगेन. ओके. व्हॉट इज इम्पॉर्टंट की तुम्ही एक रिमाइंडर द्याल स्वतःला. तुम्ही म्हणजे कोण? यू आणि मीच्या स्टोरी मधला जो यू आहे ना, तो विसरतो. तो विसरतो. तो यू सारखा विसरतो. आपले संकल्प विसरतो, तो विसरतो. तर तुम्ही सांगितलं की मला माझा हा संकल्प आहे, माझं हे घर विकलं गेलं पाहिजे, मला हे घर हवंय, मला पैसे हे हवे, मला हे हवंय. मग तो म्हणतो त्याच्याकडे जेव्हा फाईल जाते विचारांची, तो म्हणतो सॉरी, रिजेक्ट. पण त्यावेळी आपल्या आईने जे सांगितलेलं होतं ते तेव्हा त्यावेळी लागू होतं. तेव्हा आपल्याकडे खरंच तेव्हा बेताचे पैसे होते. अपॉर्च्युनिटी पण तशी होती. आई वडील बहीण भाऊ मावशी काका आत्या त्यावेळचे शिक्षक हे चुकीचे आहेत असं नाही. तेव्हा मुळातच अपॉर्च्युनिटी कमी होती. आणि आता खूप सारे दरवाजे उघडलेले आहेत. पूर्वी आपण टेलिफोन करत असे एकमेकाला. माझ्या बोलण्यामध्ये बऱ्याच वेळेला असं येतं, मी तुला टेलिफोन करतो. ऍक्च्युली टेलिफोन हा संपलं, आता सनसेट झालंय सगळं. पण आता मोबाईलच्या जगतामध्ये राईट, आपण सारखं जर ते सर्कलवाले फोन जे पहिले डायल करायला आमच्या घरी होता, तुमच्या घरी पण असेल, राईट, नंतर मग पुश बटनवाले आले. मग ते लोक पावलेत ना, आपण त्यांना सोडायला हवंय का नको? त्यावेळी ते सही होते. पण ह्यावेळी ह्या जगतामध्ये जिथे आता आपण 2025 मध्ये आहोत, त्याची 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 तशी काय व्हॅल्यू आहे का? आपली पोरं फोन घेऊन जातील का हातामध्ये, बॅगेमध्ये, दप्तरांमध्ये? काय उपयोग आहे त्याचा? त्याला म्हणतात ऑप्सिलीट. ऑप्सिलिटी गेलेले आहेत, हे विचार लोक पावलेले आहेत, याच्यात ती जादू संपलेली आहे, याच्यात ती ताकद संपलेली आहे. दे आर ऑफ नो यूज. म्हणून अदर युनी ते पकडून ठेवले, त्याला काय माहिती. म्हणून त्याच्यावरती संस्कार होणं, त्याच्यावरती सांगणं खूप गरजेचं आहे. अदर यूला सांगणं गरजेचं आहे, अरे बाबा हे संपलंय बरं तिकीट. आणि म्हणून जे आजच्या याच्यामध्ये मी तुम्हाला काही पुस्तकं पण रेकमेंड करणार आहे. ज्याला जशी जमतील तशी ती पुस्तकं तुम्ही नक्की वाचा. मी सुद्धा वाचतोय. राईट, कदाचित पुढे या 2025 मध्ये आपण त्या पुस्तकांवरती पण व्याख्यान घेऊ. आपण भेटू ऑनलाईन, मला तुमच्याबरोबर आपण एकत्र बुक स्टडी करू, काही सेशन्स घेऊ, मजा येईल. पैकी एक सायकोलॉजी ऑफ मनी, पैकी एक मनी मेकओव्हर, पैकी एक मनी मेकओव्हर, पैकी एक मला आमच्या सरांनी रेकमेंड केलेलं पुस्तक आहे. आमचे सर म्हणजे माझे जे मेंटर आहेत, राम राम वर्मा. रूल्स ऑफ मनी बाय रिचर्ड टेम्पलर. रूल्स ऑफ मनी. अमेझिंग पुस्तक आहे. रूल्स ऑफ मनी. आणि त्यातला धडा नंबर 2 याच्यावरती मी आता बोलणार आहे तुमच्याशी. पे युअर सेल्फ फर्स्ट. सेल्फ लव्ह. आपण पैसे कमवले, आपण कसं काय आतापर्यंत आपण त्या पैसे कमवले किंवा कमवत आहे, आपल्याला आपण पहिले काय घेतलंय का? आठवत नाहीये ना? ते पुस्तक असं म्हणते, पे युअर सेल्फ फर्स्ट. काही घ्या. महिलांनी लिपस्टिक घ्या, रुमाल घ्या, काही घ्या. पुरुषांनी तुम्हाला जे काही घ्या, बट पे युअर सेल्फ फर्स्ट. माझ्यासाठी वस्तू खरेदी करत असताना जर मी एमआरपी बघून परत ठेवत असेल, पण मी दुसऱ्यासाठी घेत असताना किंवा अजून करत घेत असताना, मग माझ्यातला तो अदर यूला मी दुखावतोय, हे विसरायचं नाहीये. गंमत आहे ना? जेव्हा आपल्यासाठी एखादी गोष्टी घेतो तेव्हा आपण म्हणतो नको, खूप महाग आहे. जेव्हा दुसऱ्यासाठी देतोय किंवा काय कोणाला पैसे देतोय किंवा उसने देतोय किंवा काय देतोय, तेव्हा आपण दिल खुलासपणे आपण आपण खर्च करतोय, गुड. पण आपल्याला आपल्याला ड्रेस घ्यायचा असेल, मला एक घड्याळ आवडले, मी 2-3 दिवस झाले त्याचा विचार करतोय. घड्याळाची किंमत बरीच आहे. मन तर बनवलंय, पण पाऊल टाकायला जरा थोडंसं मागे पुढे करतोय. आता हे पुस्तक वाचत होते, मला आठवलं. हा फोन, राईट, हा फोन घेताना मी खरं सांगतो, हा फोन घेताना मला माझा जो टीम मेंबर आहे सोहेल, त्यांनी अक्षरशः मला मोटिवेट केलं, सर करो ना, क्या ऐसा कर रहे हैं? बोल नाही रे, पागल आहेस की एवढं महाग फोन.
नको रे, 1,34,000चा फोन. ते काउंटरवाले म्हणले आम्ही तुम्हाला 10% डिस्काउंट देतो. मी म्हणलो, नको रे, काहीतरी काय. तो बोला सर, ज्या पोझिशनला तुम्ही आहात किंवा याच्या, तर तुम्हाला हवं आहे असे विशेष फोन नका वापरू. बरोबर नाही सर. पण पे युअर सेल्फ मध्ये माझे मार्क जात होते. मला असं वाटलं असू दे, असू द्या, चालतोय ना फोन, हरकत नाहीये. पण हा घेतल्यानंतर माझं वैयक्तिक जे एक, मला असं वाटलं की बस याच्या उपर फोन नाहीये मार्केटमध्ये. आता 24 त्यानंतर 25 आलाय. पण देन आय हॅव अ प्राईड इन दिस, दॅट आय एम लव्हिंग इट. People who know me for last 10 years, they know me that I have not used any of this time, I have not used any expensive phone. Well, I am not that great fan. But this time I have taken efforts to do that. आणि खरंच मला एक्सटर्नल सपोर्ट लागला. कधी कधी आपल्याला कोचची गरज असते, एक माइंडसेट कोच किंवा बिझनेस कोच, या अशा सगळ्या लोकांची गरज असते. जर तुम्ही कोणाला, इफ यू कम अक्रॉस समबडी हु इज गोइंग बी दॅट हेल्प टू यू, काउन्सिलिंग टू यू, जरूर तुम्ही काउन्सिलिंग घ्या, मी तुम्हाला सांगेन. कारण आपणच बब्बर असतो असं आपल्याला वाटत असतं. पण आपल्याला मदतीचा हात पण हवे असतो का नाही, तो कोण देणार. आपल्याला पण कोणीतरी हिंमत द्यायची असते की नाही. आपल्याला पण कोणीतरी सांगायचं सर चला होऊन जाईल, चला शैलेंद्र कमान, राईट. सो यू टेक हेल्प. देर आर काउन्सिलर्स, देर आर कोचेस, देर आर बिझनेस कोचेस, देर आर मनी कोचेस, देर आर वेल्थ ऍडवायझर्स, त्यांची मदत घ्या. नाही माहिती आपल्याला एखादी गोष्ट तर घ्या. मग मी त्याच्यानंतर त्याच ड्युरेशन मध्ये आय वेंट अँड मेट माय फ्रेंड हु इज अ फायनान्शियल ऍडवायझर, म्युच्युअल फंड, मग सगळा अभ्यास केला. मग मला लक्षात आलं की अरे, आय एम वर्किंग हार्ड टू अर्न मनी. मनी शुड ऑल्सो वर्क हार्ड फॉर मी. नाहीतर आपलं काय, पैसे घ्या रिकरिंग डिपॉझिट मध्ये टाका, अज्ञान. पैसे घ्या फिक्स डिपॉझिट मध्ये टाका, अज्ञान, महाअज्ञान. काय फिक्स डिपॉझिटचं व्याज मिळत आहे. पैसे घ्या एलआयसी मध्ये टाका, याच्या पलीकडे आपल्याला काय माहितीये. थोडेसे हुशार माणसं असतील, पैसे घ्या सोनं. सोनं किती घेणार. पैसे घ्या सोन्याची बिस्किट घ्या, एक्झाम्पल. अजून काय. वेल्थ क्रिएशनची बरीच साधनं आपल्याला माहिती असली पाहिजेत. आणि ती ज्ञानाने येतात. म्हणून बल, बुद्धी आणि विद्या सांगितलेलं आहे. इट इज नॉट अबाउट मेकिंग मनी अलोन. बिलीव्ह मी, लॉट ऑफ पीपल मेक मनी. Lot of people make lot of money, but not many people are able to sustain that money. अशी लोक माहिती आहेत का नाही तुम्हाला. पैसे आले, थोड्या वर्षांनी पैसे संपले, माहिती आहेत का नाही माहिती आहे. मला पण भरपूर माहिती आहे. पैसे संपले, गैवारून गेले लोक. एन्झायटी झाली, एन्झायटी झाली, मनी एन्झायटी. व्हॉट हॅपन, दे कुड नॉट हँडल द एनर्जी. व्हॉट हॅपन, जे प्राणी क्लिंग शिकले त्यांना एक्झॅक्टली समजते मी काय म्हणतोय. काय झालं, तर कंजेशन झालं. काय झालं मग त्यानंतर, मेल फंक्शन. मग काय झालं, गेलं वाहून. करेक्ट, समजतंय का तुम्हाला मी काय म्हणतोय. राईट. खूप सारी अशी गावं आहेत की जिथे त्या गावांमधल्या लोकांनी जमिनी विकल्या, पैसे बनवले, बट पैसे संपले. वाय, इज बिकॉज लॅक ऑफ नॉलेज हाऊ टू मल्टिप्लाय मनी, हाऊ टू ग्रो मनी. मनी एन्झायटी तयार झाली. मनी चे आपले रिलेशनशिप कसे आहेत, हे एका सेशनमध्ये होणारा विषय नाहीये. हे तुम्ही पानाची पानं लिहाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की काय लागतंय. पैसे आल्यानंतर तुमची काय भावना आहे. सॅलरीसाठी सॅलरी आली, पैसे आले, पेमेंट आली, पेमेंट आलं, तुम्ही कसे बिहेव करताय. व्हॉट आर यू, व्हॉट इज युअर फिलिंग अबाउट मनी. स्वतःला गिफ्ट देण्यासाठी किंवा स्वतःला ट्रीट करण्यासाठी काय नक्की करताय तुम्ही. आर यू गोइंग टू स्पा, आर यू ट्रीटिंग युअर सेल्फ विथ सम गुड फूड,
किती जण सुकामेवा रोज खातात? रोज सुकामेवा खातात किती जण? सगळ्यांना माहिती सुकामेवा इज गुड, राईट? येस. किती जण खातात रोज सुकामेवा? सकाळी उठून मनुके खाल्लेत, रात्री भिजत टाकलेत, खाताय? You know why? The brain does not register this is a sign of rich or being healthy. म्हणून पैशाशी संबंध हा डायरेक्ट हेल्थली इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. If you treat money the way you treat your health and the way you treat your health you treat your money, त्यांची सांगड घालून दिली की मग कसं गुण्या गोविंदनी गुण्या गोविंदनी गुण्या गोविंदनी सगळं होत राहणार आहे. म्हणून दानाला महत्व सांगितलेलं आहे. दान, टायथिंग किती करायला पाहिजे? 1/10 ऑफ युअर इन्कम. सॉरी, 1/10 ऑफ युअर, म्हणजे 100 रुपये कमवले, 30 रुपये खर्च झाले, 70 रुपये राहिले, तर 10%, 70 रुपयातले 10% म्हणजे 7 रुपये तुम्ही डोनेशन केले पाहिजे. कुठे करणार? कितीतरी जागा आहे. पहिले तर तुमच्या गुरुदेवांना करा, कुलदेवीला करा, कुलदेवतेला करा. खूप सारे अशी ठिकाणं आहेत. अन्नदानाला करा. मी तुम्हाला मधुरतामध्ये सांगेन कुठे कुठे करायचे असतील समजा, तर आय विल बी हॅपी टू लेट यू नो. कुठे प्रसादालय आहे तिकडे करा, पण करा. इट्स द साइन ऑफ बिंग रिच. भले तुमच्याकडे 1,000 रुपये राहत असतील, बिलीव्ह मी, माझ्याकडे 2014 साली 1,000 रुपये पण डोनेशन करायला नव्हते. महिना 1,000 रुपये माझ्याकडे नव्हते डोनेशन करायला. बस इथेच थांबतो, पुढचं नाही बोलणार. तिथून सुरू केलंय मी. 100 रुपये, 200 रुपये तिथून सुरू केलंय. काहीच नव्हते, इन्कमच नव्हतं. पण जे गुरुजनांनी सांगितलं ते फॉलो केलं आणि मी आज इथे आहे. आय डू वर्ल्ड वाईड बिझनेस. इथेच आहे, ग्रोईंग. सो यू बिलीव्ह दॅट व्हॉट एव्हर मनी आय विल मेक, पोर्शन ऑफ दॅट परमेश्वराच्या सत्कर्म, सत्कार्य, गुरुसेवा करण्यासाठी. म्हणून तर टिकाव आहे. कितीही संकट आली तरी सुद्धा आहे टिकाव. बिकॉज यू नो दॅट देर आर गुड कर्माज इन युअर अकाउंट. You're creating good karmas in your account. That is my relationship with money. I developed that relationship with money. Are you understanding what I'm saying? Right? So it's important for all of us to develop that kind of a relationship with money. मी हनुमान चालिसा करतोय, मी इन द सेन्स आपण हनुमान चालिसा करतोय, पण हनुमान चालिसेमध्ये एवढे सारे संकल्प आहेत. आपल्याला यशस्वी होण्यासाठी आपल्याला ते गॅरंटी देत आहेत. मग का बरं आपण मागत नाहीये पैसे? का बरं आपले तेच प्रॉब्लेम आजही असतील समजा, किंवा हनुमान चालिसा संकल्प करायच्या आधी पण आपले तेच प्रॉब्लेम, नंतर पण तेच प्रॉब्लेम? वाय हॅज बीन नो इम्प्रुव्हमेंट? बिकॉज दॅट इज युअर रिलेशनशिप विथ मनी. दॅट इज युअर रिलेशनशिप विथ मनी, राईट? कॅन इट बी इम्प्रूव्ड? येस, इट कॅन बी. इट विल बी. तुम्ही आता जिथे कुठे असाल, पटापट जाऊन थोड्याशा नोटा घेऊन या बरं. आपण बघूया, तुमची रिलेशनशिप डेव्हलप चांगली करायचा प्रयत्न करूया. हा. सो लेट्स से फॉर एक्झाम्पल यू कॅन ब्रिंग इन 500 रुपीज नोट, 100 रुपीज नोट, राईट? जी पण नोट असेल तुमच्या पाकिटामध्ये किंवा जवळपास असेल, जाऊन घेऊन या. लेट्स ट्राय टू डेव्हलप गुड रिलेशनशिप विथ मनी. थांबा, जाऊन घेऊन या पटकन. आय विल वेट फॉर यू. मी थांबतो तुमच्यासाठी. सगळे ऐकताय का? ज्यांचा व्हिडिओ बंद आहे, आय होप. जे प्राणिक सायकोथेरपी पर्यंत शिकले त्यांच्याशी मी नंतर बोलीन, सेपरेटली, अबाउट मनी.
नोट माझ्याकडे ही 500ची आहे. काय जादूची उपयोग नाही आहे, 500ची नोट आहे. अशीच ठेवायची ती. अशी चुरगळाची वगैरे काही नाही, अशीच्या अशीच ठेवा. 500 रुपीज नोट इन माय हँड. तशी तुमच्याकडे 100 असेल, 200 असेल, वॉट एव्हर, इट्स ओके. ओके. यू कीप दिस नोट इन द राईट हँड टुडे. राईट हँड. राईट हँड. दिस नोट इज इन युअर राईट हँड. क्लोज युअर आयज अँड से, आय एम सॉरी. माझ्याकडे अज्ञान होतं. आहे. कदाचित माझे आणि तुमचे संबंध एवढे दृढ होऊ शकले नाहीत वाटतं एवढा दिवस. वाटतं नाही. आहे. इट्स नॉट. वी डोंट हॅव ग्रेट रिलेशनशिप म्हणा. टिल नाव. राईट हँड मध्ये तुम्ही ही नोट ठेवलेली आहे. सम ऑफ यू वुड हॅव स्टार्टेड फिलिंग टिंगलिंग सेन्सेशन इन युअर हँड ऑलरेडी. म्हणा सॉरी. मला याचं महत्व माहिती नव्हतं. हवे तर तुम्ही दोन्ही हात जोडा. बघा माझ्याकडे. यू कॅन जस्ट होल्ड युअर नोट लाईक दिस. इट्स ऍब्सोल्युटली ओके. पण अगदी पार दाबवू नका तिला. जस्ट व्हेरी जेंटली, लव्हिंगली. म्हणा सॉरी. माझे आणि तुझे चांगले संबंध एवढे वर्ष डेव्हलप होऊ शकले नाहीत. पण आजच मला मधुरतामध्ये कळलं की आपलंही नातं सुधारणं गरजेचं आहे. काही कारणास्तव मे बी आय डिडंट टेक गुड केअर ऑफ यू. आय डिडंट नो दिस. मला नव्हतं माहिती. मी कायम चिंता करत असे की कसं तू माझ्याकडे येशील, कशा माझ्याकडे नोटा वाढतील, कसे माझ्याकडे धनाची संपत्ती होईल. माझं लक्ष संच करण्यामध्ये होतं आणि खरे आशीर्वाद संच न करता संपत्ती, धनरूप धनवान होण्याचे होते. म्हणा मला नाही कळलं, मला माफ कर. Some of you would have seen that this note is already talking to you, maybe. There is some movement of energy. Mona, can we restart and refresh this relationship, please? Thank you. मला संधी मिळेल का म्हणा? Hmm? Just take the consent from this note. म्हणा माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने जे माझं आता चालतंय ते मला वृद्धिंगत करायचंय म्हणा. आय वॉन्ट टू ग्रो माय बिझनेस, माय जॉब, माय इन्कम. माझं घरगुती जेवढं उत्पन्न आहे माझ्या फॅमिलीमध्ये मला वाढवायचंय. आणि वाढवत असताना खूप साऱ्या समाज उपयोगी ठिकाणी मला भाग घ्यायचा आहे. म्हणा तू येशील का तुझ्या मित्रांना घेऊन, खूप साऱ्या मैत्रिणींना, मैत्रांना, मोठ्या मोठ्या तुझ्या नोटांना घेऊन येशील का? घ्या बरं, होकार घ्या बरं त्याच्याकडनं. वेट टिल द येस. म्हणा मला, मी करणार आहे ह्याच्यावरती काम. हळूहळू हे अज्ञान दूर करणार आहे. आय विल लर्न म्हणा. आय विल लर्न. मी बुद्धी
विद्या या क्षेत्रातली घेण्याचा प्रयत्न करणार आहे, तज्ज्ञांशी बोलणार आहे, भेटणार आहे. जी लोक श्रीमंत आहेत त्यांच्याकडशी मी बोलणार आहे. कसं सर तुम्ही किंवा कसं काय त्यांचे इंटरव्ह्यू घ्याल तुम्ही किंवा काय whatever. सो यू से दॅट यू आर गोइंग टू मीट सम पीपल. वाचन करणार आहे. पण आम्हाला देशील का तू संधी प्लीज? येशील का तुझ्या सगळ्या मैत्रिणींना घेऊन? राहशील का सुखाने? मी तुला छान जागा करून देईन माझ्या पर्समध्ये, माझ्या वॉलेटमध्ये, माझ्या कपाटामध्ये, माझ्या बँकेमध्ये स्पेस वाढवतो तुझ्यासाठी. मोर देन वेलकम. थँक्यू. आणि पुन्हा एकदा सॉरी. एकदम मनस्वी सॉरी म्हणा. थँक्यू. Gently pick this note and put it on your heart chakra, on your chest. And say inhale, hold, exhale, and you say thank you, I love you. आणि तुम्हीच सांगा त्या नोटीला, थँक यू फॉर लव्हिंग मी बॅक. आय लव्ह यू. तिच्याकडे डोळे उघडून उघडून बोला बरं. खरं प्रेम आपलं कुठे आहे बघा बरं. हे दुसरं प्रेम आहे. पहिलं प्रेम स्वतःवरती, हे दुसरं प्रेम आहे. दुसरं म्हणजे सेकंड लव्ह इमिजिएटली. राईट. चला बघा बरं त्या नोटीकडे बघा. नोट वाचा ती भारतीय रिझर्व्ह बँक टू. समजा तुमच्याकडे दुसऱ्या कुठल्या नोटा इन केस सम ऑफ यू आर फ्रॉम सिंगापोर, सो प्लीज वॉट एव्हर नोट यू आर फॉलोइंग द करन्सी. तिला बघा बरं, निरखून बघा. कृष्णाने बघितलं होतं तसं बघा बरं. अरे काय सुंदर दिसते, कलर वगैरे छान क्या बात आहे. एवढे जण हाताळतात तरी या कागद काही होत नाही त्याला. काय भक्कम आहे. युनिक आहे बरं, हा नंबर युनिक आहे. अगं तुझा नंबर युनिक आहे, तुझ्यासारखं कोणच नाहीये म्हणा. क्या बात आहे. बघा बरं मागे पुढे. लाल किल्ला दिसतोय मागे. हो ना. स्वच्छ भारत दिसतंय नोटीच्या मागच्या बाजूला. 14-15 भाषांमध्ये हे दिलेलं आहे. हे पैशाची किंमत लिहिलेली आहे. ना भारत हा एकसंध देश आहे. काय अद्भुत देशामध्ये मी राहतोय. वा क्या बात आहे. आणि ह्या नोट ही कधी छापली हे सुद्धा मला कळतंय, 2020. अगं तू म्हणा 5 वर्षापासून मार्केटमध्ये आहेस. क्या बात आहे. काय कागदाची बेस्ट क्वालिटी असेल. थँक्यू, आय लव्ह यू. बघा बरं आणि से थँक्यू. आणि सांगा तिला बी विथ मी अँड थँक्यू फॉर बाईंग सो मेनी थिंग्स फॉर मी. थँक्यू फॉर बाईंग सो मेनी थिंग्स फॉर मी. आय लव्ह यू. थँक्यू. हाऊ यू. जे सायकोथेरपी शिकलेत प्राणिक, चेक युअर रिलेशनशिप बिफोर अँड नाव. क्वालिटी ऑफ रिलेशनशिप. आता मला सांगा महासुखाकडे तुम्ही जाणार का नाही? वैजंता दिसते, अजून कोण पण आहे? रिंकू वगैरे. चारू सायकोथेरपी शिकल्या? चारुलता. अजून कोण आहे ते? अनिकेत कोण आहे? नाही. चला. इम्प्रूव्ड हॅज एनीबडी चेक? चेक इट. वैजंता तुम्ही बघितलं का? हा तुम्हाला म्यूट आधी काढते दुसरा. काय झालं? गावा तुम्ही अजून कोण आहे ते सायकोथेरपी ग्रॅज्युएट? येस. हा पल्लवी. काय झालं? पल्लवी पण आहे नाही का? या मला दिसली नाही पल्लवी. Sorry. या. पल्लवी अनम्यूट कर. पहिले काहीच नव्हते. आता इन्क्रीज पण झाले आणि त्याची पॉवर पण वाढली. Yeah, wow. Yes, fantastic. Yeah, Rinku, you wanted to say something. Yes, the same thing. पहले नहीं था. There was no energy. Now, in this 5 minutes practice, it has come and Power. I feel it. Yes. गजब है. Thank you. Yes, Vaijanta, thank you. सर मला पण पहिलं असं रिकामं वाटत होतं आणि जसं जसं कमेंट्स मी चालू झाली ना
मला असं काहीतरी फुगल्यासारखं वाटत होतं हातामध्ये. आणि थँक्यू. थंड वाटलं आणि ग्रेट. भरपूर येते आतमध्ये. हो, थँक्यू वा, सो मच. छान आहे. भरपूर येत आहे आतमध्ये. व्हेरी गुड. वाव, तुमच्या चेहऱ्यावरती दिसत आहे भरपूर पैसे मिळणार आहेत तुम्हाला. मिळतातच आहे. थँक्यू. एनिबडी एल्स हू इज या, डिड यू फील समथिंग? या इज अ बेसिक ग्रॅज्युएट. या, या Shreya. Did you bless the Yeah, Singapore currency yeah, or Indian currency? yeah. I don't know. I'm feeling so happy from inside. I'm feeling like I already got so much of money in my hand. You know, I don't know. From inside, I can't express. I'm so happy. Yeah, very good. Did Yeah. you take Singapore currency or did you take Now, Indian currency? Both. of course, Singapore currency. Did you take Singapore currency? Singapore currency. Yeah. Great. Who else? Charu, हातवरती केलेलास. Thank you, Shreya. And what I have to do this note now? I think we have Arey, this blessed is this. your I first can't note. spend this, Don't right? spend this note. Yeah. This is No, your no, first that's note, what. first love. I'll have to put it in my piggy bank now. So No, that, make it special. I'll have special. Make it special. Put it in a plastic polythene with a ziplock. Every Okay. time you look at the note, you say, "Yeah, you're my friend. Please bring more Blessed. friends." Yeah. Yeah. Thank Good. you. Charu, who else? Charu हात वरती केलेला कुठे गेली? सर मी मनी बँकरचं मी काय? हा हा सर मी बोलते. तुझा आवाज ब्रेक होतो चारू. चारू तर काय मलाच येत नाहीये. मला आलं मी आता तुझ्यावर. थँक्यू. चारू, तुझ्या आवाजात असं मला दिसत आहे की तू आनंदी आहेस. तुझं काय मला येत नाही ऐकायला. पण आय एम शुअर दॅट की तुझी एक्सपिरियन्स अजून इथे ते आमच्या पोरी कुठे गेल्या? करुणाताई, येस सर. काय नोट कुठली काढली होती? सर नोट नाही काढली कारण की बॅग तिकडे होती पण जेव्हा फील केलं असं की आहे म्हणून ना जसं काही हातात असं जड वाटायला लागलं आणि फील लाईक समथिंग पण छान वाटलं व्हेरी गुड की यार. असं काहीतरी आहे असं जाणवलं तिथे. ग्रेट यार. करुणा आमची HR मॅनेजर आहे आमच्या कंपनीमध्ये. अजून दुसरी ताई कुठे आहे? लपली आहे. काय ती? होय. शी इज हिअर. अच्छा, गुड, फॅन्टॅस्टिक. थँक्यू. ऑलराईट, एनीबडी एल्स? कोण हात वरती करते? अर्जू, तुम्हाला बोलायचं आहे? तुम्ही मला दिसताय स्क्रीनवरती. तुम्हाला काय फील झालं? कुठे गेल्या तुम्ही? आय कॅन हिअर यू. I felt tingling. हा, Started, you said that some of you might feel tingling. तेव्हा मला असं जाणवत होतं हाताला काहीतरी. शुअर. Felt like the relationship is growing. That feeling was good. ग्रेट, थँक्यू मॅम. ओके, गुड, फॅन्टॅस्टिक. राईट. सो काय झालं? हा, समीरा मावशी, काय तुला आलं का फिलिंग? कुठे गेली? मगाशी पण आवाज दिलेला मी तुला. आत्या आमची दिसते मला US वरनं. अरे वा वा वा. आत्या, बोला. आत्या, तुझं म्यूट आहे. बटन बटन डॉलर काढला. चला आत्या बघूया काय म्हणते आत्या. म्यूट कर आत्या. म्यूट बटन काढ. म्यूटचं बटन दाबलंय. बटन दाब. मी तुला बटन पाठवलं बघ स्क्रीनवरती. दाब ते. नाही येते. नाही येत. थांब थांब ना. तुझा आवाज नाही येते मला. वी कांट हिअर यू. अनम्यूटचं बटन दाब ना. राईट कोपऱ्यामध्ये बघ.
नाही येते आवाज. बरं असं करून दाखव मला फक्त. बेटर वाटलं का? ओके ठीक आहे. ओके गुड. आय थिंक इट वॉज ओव्हरऑल अ गुड आयडिया राईट. व्हॉट हॅपन या सगळ्या पूर्ण प्रक्रियेत आपण काय बघितलं? What did we understand from all of this? Is we can develop relationships which are not very good by saying simple sorry. हो सर पण नको. असं येते का फिलिंग डोक्यामध्ये? राईट. सो व्हॉट डू वी अंडरस्टँड इज वी अंडरस्टँड की मनी इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. येस और नो? मग ह्या मनी विषयी आपल्या मनी किती विचार येतात दिवसभरामध्ये? नाहीच. दळण दळतोय पण कुठल्या तरी दुसऱ्याच विचारांचं, जे काय उपयोगाचे नाहीये. व्हॉट इज द पॉइंट? जे मला ओळखतात, माझ्याबरोबर काम करतात, बिन वर्किंग विथ मी डायरेक्टली, जसं आता मग स्क्रीन होती, मी करुणा बघितली, प्रियांका बघितली, रिंकू बघितली. आता फोकस. किती विचार कुठलेही आले तरी पण फोकस. म्हणून देर आर रिमाइंडर्स एव्हरीवेअर. आय वॉन्ट टू डू दिस. लक्षपूर्वक ऐका, आपण टाळणार होत आता. रिमाइंडर्स काय जे तुम्हाला आवडेल तो सिम्बॉल, काय आवडेल तो सिम्बॉल तुम्ही ठरवा. पण अशी बाण बिण काहीतरी काढू नका. एक असा गोडसा काहीतरी. राईट. आमच्या सरांनी सांगितलं मंडला ड्रॉइंग काहीतरी गोड असतात. राईट. मंडला. यू गुगल मंडला. राईट. यू कॅन ट्राय मंडला. ओके. सो गो टू गुगल. ओके. अँड यू से मंडला आर्ट. आमच्या सरांनी सांगितलं तसंच मी करतोय बरं. तर कुठलंही एक छान सुंदरसं असं गोड ड्रॉइंग पिकअप करा. लेटचे हे मस्त कलर वगैरे छान दिसत आहे. राईट. तर कुठलंही एक पिकअप करा, प्रतीक म्हणून, प्रतीक. आणि सिक्रेट ठेवा. सिक्रेट. आणि हे असू दे तुमच्या टीव्हीच्या समोर, तुमच्या कपड्याच्या समोर. हे ड्रॉइंग बघितलं की तुम्हाला रिमाइंडर येईल. हा पैसे. कारण असे जर तुम्ही पैसे तिथे कुठे टाकू शकत नाही, लोक म्हणतील काय मधुरतामध्ये जाते, वेडे झाले का काय बाई का माणूस. हे असं काय करू नका. एक कुठलंही प्रतीक ठेवा. घरामध्ये काय नसावं तर बोट नसावी. बोट, होडी, एस्पेशली ते बाटलीतले येते ना, ते ठेवू नका. घड्याळ घरातलं राऊंड असावं. राऊंड. आपल्या घरामध्ये घड्याळ असतात, षटकोनी, काटकोनी वगैरे, आणि एस्पेशली पेंडुलम असलेली घड्याळं कधीही घरामध्ये कोणाची पटणार नाही. जर तुमच्याकडे पेंडुलमचं घड्याळ असेल तर एकदा इकडे एकदा तिकडे, एकदा इकडे एकदा तिकडे, गोंधळ. आणि मला घड्याळाचे फोटो काढू नका. सर हे घेऊ का, हे शेवटची विनंती तुम्हाला. गोल घड्याळ घ्यायला सांगितले. गोल म्हणजे इंग्लिशमध्ये सर्कल, राऊंड शेप घड्याळ. सर हे घेऊ का, घ्या. आणि घड्याळामध्ये नंबर असले पाहिजेत. काय असलं पाहिजे? नंबर. 12, 3, 6, 9 असे नाही. 12, 1, 2, 3, 4, 5, 11 असे सगळे नंबर्स पाहिजेत घड्याळामध्ये. आणि घड्याळ कसं पाहिजे? राऊंड पाहिजे. आणि शेवटचं, बिफोर वी गो टू हनुमान चालिसा, घरामध्ये भगवान हनुमानांचा दरवाजावरती, गाडीमध्ये कुठेही पर्वत उचललेला फोटो आणू नका. चायनावरनं आलेले ते चायनीज लोकांना काही माहिती नाहीये. हे असलं काहीही प्रताप करू नका. ओके. पर्वत उचललेले हनुमान गाडीमध्ये, अर्टिकामध्ये, ओला उबेरमध्ये आपण सहज बघतो. पण त्यांना सांगायला जाऊ नका, हे असं नाही करणे का त्याच्या भैया, हे असल्या काहीतरी प्रकार करू नका, त्यांचं ते बघतील. तुमच्या गाडीत असेल तर तो काढा. तुमच्या घरी असेल तर त्या हनुमानाला म्हणा, सॉरी मला अज्ञान होतो, मला माफ कर, थँक्यू. भटजींना विचारा तिथे काय करू, मला विचारू नका काय करू. माझ्याकडे ते मी तज्ञ नाहीये. नसावा. तुम्ही स्कॅनिंग करून बघा. जर तुम्ही प्राणी किलिंग शिकला असाल तर तुम्हाला मिळतील. पर्वत घेतलेला हनुमान इज नथिंग बट विथ फुल ऑफ प्रॉब्लेम्स ही इज कॅरिंग. डोंट डू दॅट. यू नीड हनुमान
ऍट होम आणि हनुमान विथ राम लक्ष्मण सीता अशी तस्वीर असली पाहिजे. बस, खूप सिक्रेट सांगितलेत मी तुम्हाला आज. तो खूप झाले. यातनं तुम्ही महासुखाकडे जाल, सगळेजण 1-1 करोड रुपये मिळाल्यावरती मला तुम्ही 1% कमिशन द्यायचं सगळ्यांनी. ओके? येस? आर यू क्लिअर? नाव युअर रिलेशनशिप विथ मनी इज सो अमेझिंग, राईट? डू इट एव्हरी टाइम. प्रत्येक वेळी, रोज. बस. किती वेळा तेच 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 तेच. हे अशी वागली, तो तसं वागला, तो तसं वागला. अरे अरे, नको रे नको. पैसे बघा इथे, 100ची नोट, 100ची नोट, 10ची नोट, 20ची नोट, एक. अरे त्या सगळ्यांची फंटास्टिक रिलेशनशिप करा ना. कुठे कुठे कॉईन पडलेत घरामध्ये, काढा ना शोधून. आलं का लक्षात काय म्हणतो ते? कॉईन आपले कुठे कुठे पडलेत ते काढा ना शोधून. कुठल्या ड्रॉअर मध्ये आहेत, कुठल्या डबीत आहेत, ते काढा. त्याचं पूजन करा, म्हणा थँक्यू, आय लव्ह यू. खरं प्रेम. मनी. मनी नंतर हनी. नो मनी नो हनी. कळतंय का? आई मुलावरती खूप प्रेम करेल जर मुलाकडे पैसे असतील तर, आणि मुलगाही आईवरती अधिक प्रेम करेल पैसे असतील तर, अधिक पैसे असतील तर. पैसे हवेत, लक्षात ठेवा. भौतिक जगतामध्ये आपल्याला आपलं सगळं करण्यासाठी पैसे लागतात. म्हणून आपल्याला आपल्या देवानी आपल्या पुराणामध्ये विष्णू सहस्त्रनाम, सगळ्या अगदी पार अथर्व शीर्ष जरी म्हटलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये फलश्रुती दिलेली आहे. दिली आहे का नाही दिली आहे? जे लोक अथर्व शीर्ष करतात त्यांना माहिती आहे का नाही? येस ऑर नो? आपल्या प्रत्येक प्रार्थनेमध्ये फलश्रुती आहे. मग त्यांनी दिलेली फलश्रुती किती मोठी झोळी घेऊन जायला पाहिजे. मी तर पोतीच्या पोती घेऊन जातो. बाबा यावेळी अजून पोती लागणार आहे, अजून पोती लागणार आहे. अरे आपल्या देवाकडे आपण जायला पैसे नको मागायला. क्लॅरिटी आली? एकदम मस्ती मज्जेमध्ये आपण हा 2 वर्ग शिकलो आपण. येस ऑर नो? कालचा आणि आजचा. क्लॅरिटी आली? थांबूया, चलो. जे लोक ऑनलाईन शिकणार, ऑनलाईन हनुमान चालिसा करणार, तुम्ही तुमची लेट्स मूव टुवर्ड्स हनुमान चालिसा टू आर्ट्स. सॉरी, आज थोडा लेट झाला मला.